जे हा छोटा धागा दिसतो ना, की त्याची रिंग बनते. हा जो तुम्ही हा कंट्रोल करतात ना, 1 2 हा दिसतो तुम्हाला हा थ्रेड, त्याची रिंग बनते. तो जर मोठा असेल तर तुम्हाला तो कंट्रोल पण करता आला पाहिजे. असं ज्यावेळेस तुम्ही आता इथे खूप मोठा आहे, तुम्हाला एकाच लेवलनी घ्यायच्यात ना, मग त्यावेळेस हे हात आहे ना असा वर खाली करून हे कमी जास्त करता आली पाहिजे. अशी बाहेर खेचायची किंवा मग अशी आत, हा कमी जास्त होतो मग थ्रेड. समजलं? तुम्ही हळूहळू 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 त्याला घेतला मग ही अशी रिंग तयार झाली पाहिजे. मग ती रिंग एक लेवलनी येण्यासाठी तुमच्या हातावरती कंट्रोल पाहिजे आणि तुम्हाला ती साईज पण प्रॉपर समजली पाहिजे. म्हणजे काय असणार, आता स्टार्टिंगला तुमच्या खूप मोठ्या मोठ्या पण येतील, ते प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस केली तर होऊन जाणार. हे दुसऱ्यांदा घेतली इथे टाकायची, हे जे आहे ना ह्याची रिंग बनते, हे जे दिसते ना वरती त्याची रिंग बनते. ते तुम्हाला कंट्रोल, आता असं वाटतं खूप छोटं होते, हे छोटं होते, मग हे पुन्हा बाहेर खेचून ही मोठी पण करता आली तर झालं ना मोठा. आता खाली खेचला तर छोटा होणार. ठीक आहे, या हातावरती कंट्रोल पाहिजे. खेचली आणि त्या जेव्हा ब्लाऊजमध्ये एकसारखं येणार ना तेव्हाच ते छान दिसतं. कमी जास्त नाही झाले पाहिजे, कारण तुम्हाला ते जसं सिक्वेन्सवाला ओव्हरलॅप केलेला पण माहिती ना एकमेकांवरती होतं. असे इकडे होत्या, मग ह्या ओव्हरलॅप झाल्या, मग ह्याच्या वेळेस असे फ्लावर असतात ना काही जे इथून असतात असे, ते इथे झाल्या की ह्या त्याच्यावरती ओव्हरलॅप, मग तेव्हा त्या लेयर्समध्ये ते छान दिसणार. ठीक आहे, आता समज ह्याच्यावरती मला लेअर करायची तर मी काय करणार, सेम इथे घेणार, डिस्टन्स कमी ठेवायचा. ओव्हरलॅप होत जाणार जेव्हा तुम्ही खाली खाली येणार ते. आणि आता ज्यावेळेस राऊंडमध्ये करतात त्यावेळेस मग आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला अपोजिट, आता सरळ येते अपोजिट डिरेक्शनमध्ये हात नाही वळणार ना आपल्याला, त्यावेळेस मग स्टँड वळवायचं. का, कारण स्टार्टिंगला तुम्हाला समजणार नाही उलट्या दिशेला, आता समज मला रिंग कोणत्या दिशेला जाणार हे नाही समजणार ना तुम्हाला. आता मी हे करते 1 2 इथे टाकलं तरी पण हा हात आहे ना तुमच्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे ना. उलट्या दिशेला जरी गेलं तरी हे तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे की हा थ्रेड इकडे फिरवायचा आहे की तिकडेच ठेवायचं. ते नाही येणार स्टार्टिंगला. ठीक आहे, ते मला समजणार नाही, कुठल्या पण दिशेला जाऊ शकते. मग त्यावेळेस ते येणार नाही. मग तो हात सेम लेवलला राहण्यासाठी जरा थोड्या दिवस करा, मग तुम्हाला आयडिया आली ना की हँडला कसं मूव्ह करायचं इकडून तिकडून. म्हणजे थ्रेड तुम्ही हँडला मूव्ह केलं की तुमचा थ्रेड पण मूव्ह होणार आहे, समजलं. मग त्यावेळेस तुम्हाला हे येणार की एकाच वेळेला बसून, जसं आपण प्रत्येक गोष्ट स्टँड हलवत नाही प्रत्येक गोष्टीसाठी, पण आता ह्याच्यासाठी स्टार्टिंगला तुम्हाला फ्लावर येण्यासाठी तुम्हाला हलवावं लागेल. नंतर तुम्हाला सर्कल मध्ये फिलिंग मध्ये पण यूज करतात. फिलिंग मध्ये म्हणजे तेच फ्लावर. आता हे काय केलं ब्लाऊज मध्ये, असे 3 फ्लावर म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे करायचे, आणि मग नंतर इकडे तुमचं काय असेल ते. आणि मग मध्ये मध्ये तुमच्याकडे जागा असेल तर मग बुट्टीमध्ये असे 3 वापरू शकता. असे 3 त्याची पण बुट्टी यूज करू शकतो. असे 3 वापरायचे, इकडे एक आणि इकडे एक झालं. म्हणजे तुम्हाला थ्रेडचं काम जास्त नकोय, असं थोडं थोडं काहीतरी लुक क्रिएट करण्यासाठी हवं. एकतर इथे जायचं, हे करायचं, किंवा मग रिंग मॅचिंग करायची. थोडंसं समजलं. यूज होते जास्त